खरी गोष्ट की नाही. आणि याचं कारण काय की ह्या लोकांना कानून माहित नाहीये आणि कानून तोडलं नेक्स्ट. त्यामुळे these are the and that's the reason why only 5% people are successful. There is 5% people knows universal law and 95% people don't know universal law. If you start knowing universal law, things will change for you within a day. Next. आणि मी सायंटिफिकली सांगेन, मी याची तुम्हाला बेस दाखवू ना 2 पार्ट मध्ये. पहिला पार्ट तुम्हाला फक्त फिलॉसॉफिकल आहे, सेकंड पार्ट पण सायंटिफिकल आहे. म्हणजे यू विल बी कन्व्हिन्स्ड दिस लॉ वर्क्स हिअर इटसेल्फ अँड देन यू स्टार्ट फॉलोइंग द लॉ इटसेल्फ. नेक्स्ट. So this 5% people who are unsuccessful, 5% people who are successful is just because they know the law. आणि याचंच कारण आहे की आपल्या वर्ल्ड मध्ये 4% लोकांकडे 96% लोकांची वेल्थ आहे. 4% people have got a wealth of 96 people. नाही तर आपल्या सगळ्यांकडे पैसे असला पाहिजे, करोडो रुपये असला पाहिजे, पण आपला करोड रुपये दुसऱ्या कोणाकडे आहे. कारण की 4% लोकांना माहित आहे की आपल्याला पैसे कसे येऊ शकतो. अँड आपल्याला काय वाटतं की ऍक्सिडेंट आहे का, आपल्याला काय वाटतं नशिबाची गोष्ट आहे का, हा फेट आहे का, हलक आहे. नो, ऍब्सोल्युटली नॉट. These people have understood the secret, and that secret which today you are going to understand. So don't only depend on luck. Luck वर डिपेंड राहू नका. अपॉर्च्युनिटीची वाट बघू नका, क्रिएट करा. आणि क्रिएशन तुमच्यासाठी एकदम सोपं का होऊन जाईल जेव्हा तुम्हाला हे सगळं नियम कळेल. नेक्स्ट. And this secret you will start attracting exactly what you want and you will avoid what you don't. तुम्ही जे काही तुम्हाला पाहिजे anything and everything, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, सोशल लाईफ, मुलांची अभ्यास, सगळं जे तुमची इच्छा असेल ते सगळं तुम्हाला भेटायला लागेल. तुम्हाला आपोआप भेटायला लागेल, काही न करता भेटावं लागेल. ही तुम्हाला मी सांगते की तुम्ही लॉ समजला आणि तुम्ही सगळं काही अवॉइड करू शकता जे तुम्हाला नाही पाहिजे. बॉसिंग नाही पाहिजे ना, ते पण खरं सांगतो. तुम्ही लॉ ऐकल्यानंतर मग किती ओरडू द्या सुपिरियर बॉसला, काय होणार नाही. पण ते लॉ पहिले समजा. का मी असं सांगतो, यू विल स्टार्ट. अनफॉर्च्युनेटली दिस नॉट एज आय ऑलरेडी टोल्ड यू की आपल्याला हे शिकवलं गेलं नाही, कोणी कॉलेज वगैरे शिकवत नाही. पण आज तुम्ही जेव्हा सेमिनार अटेंड करता, मी पण 3 वर्ष आधीच शिकलो ना, आज तुम्ही शिकण्याची तुमची पाळी आहे. कुठल्याही निमित्ताने तुम्ही आले म्हणजे तुम्ही शिकायला आले की दिस इफ यू लर्न यू विल स्टार्ट चेंजिंग युअर लाईफ. नॉट ओनली युअर लाईफ बट यू विल चेंज others' life also because you start sharing your experiences, so others' life will change. And तुम्हाला सांगू की we live in a universe where lots of laws are there. मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन सांगितलं, गिव्ह अँड टेक. तुम्ही जे देणार तेच भेटणार. हे पण एक नियम आहे की तुम्ही दान द्या, दान भेटेल. ज्ञान द्या, ज्ञान भेटेल. रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट भेटेल. प्रेम द्या, प्रेम भेटेल. रिव्हर्स मध्ये तो देणार ना, शिवा द्या, शिवा भेटणार. करते नाही, पुढे नाही घेणार, मागे राहून साला खूप शिवा देणार. तोंडावर नाही बोलू शकणार, पण मागे सोडणार का? So it is going to go universal. So naturally, it is absolutely a law. So today we are going to talk about law of attraction. Universal law मध्ये एक law. मी भरपूर काही लॉ सांगितलं, पण आज ज्या टॉपिकवर मी डिस्कस करणार आहे, that is nothing but a law of attraction. This is also universal law. We attract the things, and you see, the law of attraction delivers both what you wanted and what you don't want. आणि हा पार्शियलिटी करत नाही. जसं तुम्हाला मी सांगितलं ना, ग्रॅव्हिटेशन पार्शियलिटी करतो का? तो कोणीही वरून जंप केला तर खाली येणारच. तसं हा पण पार्शियलिटी करत नाही. तुम्ही जे अट्रॅक्ट करता तेच तसाच तो होतो. तुम्हाला त्रास पाहिजे, त्रास तसाच होणार. तुम्हाला खुशी पाहिजे, खुशी तसाच होणार. हे कुदरतचा नियम आहे. अँड लॉ ऑफ अट्रॅक्शन आजची गोष्ट नाही आहे, ही बिगिनिंग पासून आहे, खूप आधीपासून आहे. नेक्स्ट. तुम्ही बघा वर्सेस तुम्हाला भेटेल बायबलचा की इथे दिस फिमेल हॅज गॉन टू द जीसस की माझ्या कुष्ठरोग तुमच्यामुळे बरा झाला. शी हॅज टोल्ड दॅट टू जीसस अँड जीसस हॅज इमीडिएटली क्राइड, इट इज नॉट बिकॉज ऑफ मी, इट इज अ फेथ which you got, means you attracted it. एक्झाम्पल देतो फेथचा की आज तुमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन का बरा होता. दुसरा डॉक्टर तुमचा डॉक्टर 4 दिवस अब्सेंट आहे आणि तुम्ही आजारी पडले, दुसऱ्या डॉक्टरने औषधी घेतली तरी तुम्हाला म्हणणे. बुद्धाचं तुम्ही वजन बघा, ऍज अ मॅन थिंक्स सो ही इज. बुद्धांनी पण सांगितलेलं आहे. आता बुद्ध भगवानच होते ना, की माणूस तोच बनतो जो विचार करतो. पाचमध्ये जाऊन तुम्ही विचार करायला लागेल, सगळं काही तुमच्या लक्षात येईल. कारण की आता एव्हरीथिंग दॅट सराउंड्स यू राईट नाव इन युअर लाईफ, इन्क्लुडिंग द थिंग्स यू आर कंप्लेनिंग अबाउट, हॅव बीन अट्रॅक्टेड बाय यू. तुम्ही विचार करा पाचमध्ये जाऊन की आज ज्या ज्या गोष्टीला तुम्ही कंप्लेन करताय कमर दुखते, बॉस कडूच भेटलाय, घरचे विचार, तुम्ही वारंवार त्या गोष्टी आपल्या मनात नाही आणलेली आहे. कारण की तुम्ही अट्रॅक्ट करणार तर तुम्हाला भेटणार. कारण की असे पण लोक भेटणार तुम्हाला जे बोलतात हरपण बोलासारखे.
त्याला का टेन्शन नसते, त्याच्याकडे काम नसतं का, पण त्याचे विचार त्याला कामच देत नाही बॉसेस. तुम्ही अट्रॅक्ट करता, तुम्हालाच पकडणार की भाई तूच कर. आणि अँड द मोमेंट यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट, तुम्ही स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की मी जी करतो माझ्यामुळेच होतोय, त्या दिवशी तुमची लाईफ विल ट्रान्सफॉर्म लाईक दिस. यू विल ट्रान्सफॉर्म लाईक दिस अँड यू नॉट बिलीव्ह आम्ही सगळे कॉन्शियसली अनकॉन्शियसली जाणून बुजून किंवा न समजून अट्रॅक्ट करतो. आता थोड्या वेळा आधी मी मनोज सरची चर्चा करत होतो, त्यांनी एक क्रिमिनलची स्टोरी सांगितली की 94ला मी त्या क्रिमिनलला इंट्रोगेट केलं होतं, राईट. आणि त्यावेळी त्याला सांगितलं होतं की सर मला पॉलिटिशियन बनायचं आहे. नाव सांगू, अरुण गवळी. 94ला सरांनी बोलले की मी त्याला इंट्रोगेट केलं, त्यावेळी 94ला त्याच्या तोंडातून एक शब्द निघाला होता की मला हे सगळं धंद्यात नाही पडायचं आहे, काही झाला पैसे कमवून मी काय करणार, पण मला पॉलिटिशियन बनायचं की पॉलिटिशियननी चोरी पण केली तर त्याला माफ आहे, म्हणून मला पॉलिटिशियन. म्हणजे त्यावेळी तसे विचार आणले की मला हे करायचं आहे. तो लॉ ऑफ अट्रॅक्शन मी सांगू, ज्या वेळेपासून मला हे कळलेलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, त्या जेव्हा पण सायन्स कळले मी जाणून बुजून करतो. माझे दिवसाचे एव्हरीथिंग हॅपन्स लाईक दिस. दिस लेक्चर आय टेल दिस लेक्चर आय हॅव अट्रॅक्टेड कॅन यू बिलीव्ह, बट आय बिलीव्ह बिकॉज आय हॅव डन इट. कारण की मी मेडिको लिगल कन्सल्टंट आहे बेसिकली. माझा प्रोफेशन मेडिकल लॉस आहे. माझा सगळा जिथे पेशंट डॉक्टरचा कॉन्फ्लिक्ट आहे तिथे मला घेणं रेट आहे. तर माझ्या पोलीस स्टेशनचे भरपूर काय मिळणार नॅचरली. आमचा खूप डॉक्टर गेला पोलीस स्टेशनला तर मी जायचो भेटायला. त्यावेळी कितीतरी ऑफिसर्सनी मी चर्चा करायचो, त्यांचे स्ट्रेस बघायचो, त्यांच्यामध्ये जे निगेटिव्हिटी आहे ते बघायचो. नंतर मी माझं, कारण की मी माझं प्रोफेशन मोटिवेशनचं प्रोफेशन जे नंतर डेव्हलप झालं, माझे स्वप्न वेगळे होते. नेहमी माझा विचार द्यायचा का नाही यांच्यासाठी काय करू. पोलीस स्टेशनला कितीतरी असं मला विचारायचं. आणि त्यानंतर त्याचं मी प्रोसिडिंग पण चालू केली. म्हणजे विचार करता करता असे लोक भेटायला लागले ज्यांनी त्याचं चर्चा करायला लागली. आणि मला वाटतं साऊथ मुंबईला वी हॅव ऑलरेडी सेंड अ प्रपोजल, त्याचा इन्कॉर्पोरेट पोलीस स्टेशन एसीपी मला वाटतं इक्बाल शेख म्हणून you met Iqbal Sheikh. Even Shindar in your office there. You have been to Shindar sir also, if I am not wrong. Bollu? Yes, I have gone there twice. Twice. What happened that day? He was busy in Jaipur those days, in Priyadarshini meetings. Yeah, you were busy in meeting. So we approached him also. See, because we wanted to do something for the police people. So he approached even to this zone also. Probably, that time he was waiting and could not able to, otherwise lecture would have happened earlier. But what happened, anti-distance attraction was there. अट्रॅक्ट करत होते की काहीतरी करायचं आहे. काय झाला, काही एक्सपेक्टेड नव्हता. वर वॉज नोईंग मी व्हेरी वेल बिकॉज वी हॅव शेअर्ड अ डायल ऑल्सो. मी घाटकोपर एक मेडिकल लिगल लेक्चरला, ही वॉज ऑल्सो स्पीकर देअर विथ मी. सो ही वॉज नोईंग मी अँड राजेश इज गुड फ्रेंड ऑफ माइन, दे वर व्हेरी गुड फ्रेंड. ही कोण राजेश, ही असं लेक्चर करने का है. रियल स्टोरी है एंड राजेश हैज ट्राइड विथ 2-3 फ्रेंड्स. उसे इमीडिएटली 2-3 फ्रेंड को बोल गया मोटिवेशन का लेक्चर देना, ऐसा लेना वैसा लेने का. लेकिन अट्रैक्शन तो अपना था ना, उनका क्यों होने वाला है. इमीडिएटली उन्होंने बोला नहीं यार ऐसा है, ये है प्रॉब्लम है. तो लोगों को बोलने को भी उन्होंने बोला कि यार, और ही वाज नोइंग मी, जैसे उन्होंने नाम लिया ही फोन मी इमीडिएटली कि सर ऐसा ऐसा करेंगे क्या. बोला क्यों नहीं करेंगे, क्योंकि लॉ ऑफ अट्रैक्शन का और एक नियम है, मैं आपको बता दूं. 3 ही चीज पे लॉ ऑफ अट्रैक्शन चलता है. 3 ही चीज पे बिलीव करो, लिख के लो. 3 ही चीज पे चलता है. एक, आपने अपने विचार को चेंज करना और जो चीज आप चाहिए उसको अट्रैक्ट करना चालू करना. प्रमोशन चाहिए प्रमोशन, पैसा चाहिए पैसा, हेल्थ चाहिए हेल्थ, वेल्थ चाहिए वेल्थ. उन चीजों को अट्रैक्ट करना, मतलब विचारों में कंटिन्यूस रखना उसको. जब भी दोस्त मिले उसे शेयर करना, 1 करोड़ की लॉटरी लग गई, शेयर करो, कुछ नहीं होता. क्या पागल ही समझेगा, लेकिन जिस दिन 1 करोड़ आएगा उस दिन पछताएगा. मेरे साथ होता है. दूसरा, बिलीव करो, होता है. इजीएस्ट ट्रिक. 3 ही टेक्निक है. पहला, विचारों में रखो. दूसरा, बिलीव करो. और तीसरा, रिसीव करने को तैयार रहो. अपॉर्चुनिटी जब आए ना तो एक्सेप्ट कर लो. तो जैसे इसने फोन किया, मुझे मालूम था, मेरे विचारों में था, मुझे बिलीव भी था कि ये काम करता है, लॉ ऑफ अट्रैक्शन वर्क्स. तीसरा ही बचा था ना, अपॉर्चुनिटी रिसीव करने को. और जैसे ही पवार साहब का फोन आया, राजेश का फोन आया कि सर लेक्चर लेंगे क्या, मैं तो बोला रिसीव करने को बैठा हूं. आप समझे ना. एंड आई सेड इमीडिएटली, बोला मेरे राजेश से बात हुई, सर 1 ही दिन का टाइम है. मेरा कुछ फर्क नहीं पड़ता. 1 दिन बहुत बड़ा होता है. बोला 1 दिन में तो सब कुछ कर सकते, फिर टॉपिक सब हो जाएगा. और आज सो लॉ ऑफ अट्रैक्शन वर्क्स, एवरीथिंग वर्क्स. मेरे लाइफ में तो हर जगह काम करता है. और ये क्यों 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 आप नहीं मानते, क्योंकि आपको पता नहीं आप क्या. आप कानून को क्यों नहीं मानते, क्योंकि आपको पता नहीं. मेरे को 3 साल पहले पता नहीं.
लेकिन आज मैं आपको बताऊंगा कि क्यों ये होता है, क्यों साइंटिफिकली होता है, क्यों लॉ ऑफ अट्रैक्शन वर्क करता है। आपको अननोइंगली कितनी तकलीफ है, ये जान जाओ तो जानबूझ के करो, जानबूझ के करोगे तो मिरेकल्स होने लगेंगे। सब यही है, चमत्कार यही है, सब कुछ यही है, करके तो देखना। तो मैं आपको बताता हूं क्यों होता है। अब जब जान जाओगे कि आप क्या हो, तो मैं आपको थोड़ा साइंटिफिक वे में जाऊंगा कि आप क्या हो, हु एम आई।